सिद्धिविनायकाची दानपेटी कुणी लुटली? शिंदेंचा बांदेकरांवर आरोप, ठाकरेंवर निशाणा. राम मंदिरातील चोरीवर सिद्धिविनायकाची ढाल. मी साम टीव्हीच पाहते, तिथल्या बातम्या मला रिलेट करतात. जाधव साहेब आपण चालू करा. वातकर साहेब खाली बसा. वातकर साहेब. राम मंदिराच्या दान चोरीच्या मुद्द्यावरून आदित्य ठाकरेंचा अधिवेशनातला हा रुद्रावतार. भाजपच्या आमदारांना थेट दानचोर म्हणत अंगावर धावून जाणाऱ्या आदित्य ठाकरेंच्या या उग्र रूपानं राजकीय वर्तुळासह सोशल मीडिया गाजवला. पण हा वार जिव्हारी लागताच ठाकरेंचे कट्टर राजकीय विरोधक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी मग दुसऱ्याच दिवशी मोठा पलटवार केला. विरोधकांची कोंडी करण्यासाठी शिंदेंनी थेट 3.5 वर्षांपूर्वीच्या सिद्धिविनायक मंदिरातील कथित अपहाराचं भूत बाहेर काढलं. शिंदेंच्या या एकाच चालीनं एका दगडात 2 पक्षी मारल्याची चर्चा आता रंगू लागली आहे. तर दुसरीकडे आदित्य ठाकरेंनी शिंदेंच्या या आरोपांची हवा काढत त्यांच्यावरच उलटवार केलाय. जे टीका करताय त्यांच्या सहकाऱ्यांनी सिद्धिविनायकाच्या मंदिरामध्ये दानपेटी लुटण्याचं पाप केलं, तेव्हा चौकशीचे आदेश का दिले नाहीत? तर हे आरोप खरे असते तर त्यांच्यासोबत गुवाहाटीला पळाले असते. त्यांच्यावर जे भाजपने त्यावेळी आरोप केले होते, पळकुट्यासारखे पळाले ते घाबरून सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मग इथे येऊन ते मुख्यमंत्री बनले. एकंदर काय तर त्यांनी जे ऑपरेशन देवेंद्र फडणवीस सुरू केलेलं आहे त्याच्याकडून कुठेतरी तुम्हाला डिस्ट्रॅक्ट करण्यासाठी हे सगळे करत आहेत. पण एकच मी त्यांना विचारतो, हिंमत असेल आणि खरोखर जे ते सांगतात की आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व पाळतो, माझे आजोबा वंदनीय हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंचं हिंदुत्व, त्यांच्यात एक थोडं कणभर जरी असलं तरी त्यांनी प्रधानमंत्र्यांना प्रश्न विचारावा की राम मंदिर जे लुटलं ते ट्रस्टीजनं नेमलं कोणी? उपमुख्यमंत्री शिंदेंनी सिद्धिविनायक मंदिरातील अपहाराचा जो मुद्दा उपस्थित केला तो मूळचा मनसेच्या यशवंत किल्लेदारांचा. त्यावेळी किल्लेदारांनीच थेट पुराव्यांसह भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. एवढंच नव्हे तर पोलिसात तक्रारही केली होती. ते आरोप नेमके काय होते पहा. सिद्धिविनायक न्यासाच्या घटनेमध्ये तरतूद नसताना शिवभोजन थाळीसाठी 5 कोटींचं अर्थसहाय्य शासनाला वर्ग करण्यात आलं होतं. तसंच कोरोना काळामध्ये प्लाझ्मा दान मोहिमेमध्ये दानाच्या या निधीचा गैरवापर झाल्याचाही आरोप होता. त्यासोबत सिद्धिविनायक मंदिरामध्ये जी नोकर भरती झाली त्यामध्येही भ्रष्टाचाराचा आरोप करण्यात आला. तसंच मंदिरातल्या QR कोडच्या टेंडर प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्याचा आरोप किल्लेदार यांनी केला होता. मात्र आता हेच किल्लेदार ठाकरे सेनेच्या मदतीला धावून आले आहेत. कारण ही तक्रार केली होती तेव्हा मुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदेच होते. आणि आता 3.5 वर्ष उलटल्यानंतर जाग का आली असा सवाल किल्लेदारांनी शिंदेंना विचारला आहे. तेव्हा तुम्ही मुख्यमंत्री होता 3.5 वर्षापूर्वी, तेव्हा का नाही कारवाई केलीत? तेव्हा का नाही चौकशी केलीत? आत्ता तुम्हाला राम मंदिराचं हे सगळं तुमच्या अंगलट येत आहे म्हणून तुम्ही हे सगळी प्रकरणं काढताय. दुसरी गोष्ट, आता तुम्ही 500 कोटी दिलेत महानगरपालिकेच्या जेल कोडमधून. कशासाठी दिले? शिवशोभीकरण. सिद्धिविनायकचा परिसर केवढूसा आहे, याला 500 कोटी लागतात शिवशोभीकरणाला? अगदी 3 महिन्यांपूर्वीच सिद्धिविनायक मंदिरात एका कर्मचाऱ्याला दान चोरी करताना रंगेहात पकडलं होतं. FIR झाला, त्याला अटकही झाली. आता केवळ राम मंदिरातील चोरी विरोधात बोलणाऱ्या विरोधकांना शह देण्यासाठीच हा जुना मुद्दा उकरून काढला जातोय का? कारण ठाकरेंनी भाजपवर दान चोरीचे आरोप केले, मात्र शिंदे कमालीचे आक्रमक झाले. सिद्धिविनायक प्रकरणामुळे शिंदेंनी ठाकरेंना तर कोंडीत पकडलंच, शिवाय भाजपच्या दिल्लीश्वरांना खुश करत राज्यातील भाजप नेतृत्वाचीही कोंडीचा प्रयत्न केल्याची जोरदार चर्चा सध्या सुरू झाली आहे. मात्र या शहकाटशहच्या राजकारणात राम आणि सिद्धिविनायक या दोघांचाही चोर सुटता कामा नये. ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही मराठी.